जे बोलले ना तात्पुरतं चांगलं होतं, कारण काय ते किती बोलले आजपर्यंत कुठल्या स्टेजवर ते नाव घेतलेलं नाहीये. त्यांनी संसदमध्ये एवढं चांगलं नाव घेतलं आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, ते पूर्ण गाजलं आणि ते बोलले की स्वराज्य भाषाखाली तो त्याच्या पद्धतीने बोललेला आहे. पण आम्ही म्हणतो की त्याने जे केलंय ते कृत्य असं आम्ही करणार नाहीये. कारण का की बाबासाहेबांनी संविधान लिहून हे पूर्ण ऑल इंडियाच्या लोकांसाठी लिहूनय. एक महार पान सांबार म्हणून लिहिलेलं नाही त्यांनी, त्यांच्यापासून लिहिलं ते सगळं. ज्यावेळेला अमित शहा आणि ज्यावेळेला मोदी साहेब ज्यावेळेला 14ला तरी शपथ घेतली त्यावेळेला मोदींनी जाऊन तिथं नतमस्तक झालं की या संविधानामुळेच मी आज प्रधानमंत्री झालेलो आहे. एक चायवाला एक तेली मनुष्य तरी वक्तव्य केलं. पण जे आता अमित शहाने बोललेत ना त्याचा पूर्ण जगभरच नव्हे तर सगळे जेवढे लोक आहेत ते निषेध करत आहेत. आणि कर्नाटक सरकारने दाखवून दिले त्यांना, बाकी लोकांनी दाखवून दिले त्यांना आम्ही सत्तेमध्ये आहोतच, सत्तेमध्ये आहे म्हणे मोर्चा काढणार नाही असं नाही. आणि मोर्चाही काढतो त्या निषेधही केले आम्ही. आणि याच्या पुढे जे आमचे रामदास आठवले साहेब आहेत 105 जे संसद आहेत आमचे एसीचे त्या ठिकाणी दखल घेतील असं मला वाटतं. परभणीच्या मुद्द्यावर काय झालं? परभणीचा मुद्दा असा आहे की संविधान ज्या काही तोडल्यानंतर काय लोकांनी उद्रेक केला ते मला कबूल आहे. उद्रेक केला तुम्ही आमच्यावरती कायद्याची कारवाई करा आणि आम्हाला कोर्टात हजर करा, आम्ही जामीन घेऊया. का गुन्हा केला आम्ही? मग संविधान त्यांनी तोडलं फक्त त्या ठिकाणी आम्ही लोक उतरायचे का? म्हणजे बाबासाहेब आमचे, संविधानही आमचा, मग तोडलं म्हणून किती लोक त्यावर सामील झाले? ना बीजेपी सामील झाले, ना काँग्रेस नाही, ना जनता पार्टी नाही, कुठलीच पार्टी नाही, समाज पार्टी नाही, कोण नाही. फक्त आमचे आरपीएसचे लोक आणि आमचे दलित कार्यकर्ते हे उतरले की संविधान का तोडलं म्हणून. संविधान सगळ्या भारताचं आहे, प्रत्येक लोकांनी ते निश्चित करायला पाहिजे होता, असं का केलेलं नाहीये. तसंच ज्या ठिकाणी पोलिसांनी मारहाण केली, सिस्टम काय असते, वॉरंट दंगल केली तर आपण सीसीटीव्ही कॅमेरे घेतो, चौकशी करतो, त्याला अटक करतो. कोम्बिंग ऑपरेशन करायला गरज काय? त्या ठिकाणी छत्तीसगडला आहे का नक्षलवादी नाही त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करणं, घरात घुसून बायांना मारणं, पोरांना मारणं, इतकं मारलंय की तो मेलाच पाहिजे. किती खतरनाक आहे, बरोबर नाही सगळं हे. पहिले युपी बिहारला व्हायचं ते आता योगी आल्याबद्दल सगळे सुधारले, आता खूप छान झालं. मी तर म्हणतो महाराष्ट्रापैकी चांगला कायदा आता युपी मध्ये आहे, इथं बिघडत चाललेला आहे. मी त्याचा निषेध करतोय. सत्तेत पण तर तुम्ही पण आहात. तेच म्हटलं, मी सत्तेमध्ये असलो, आम्ही गांडू नाही बोललो, आम्ही त्याला दाखवतो सत्तेमध्ये काय ते. आम्ही सत्तेमध्ये आहोत मोर्चे काढत असं नाही. मोर्चा का काढला आम्ही सत्य असून मध्ये? आम्ही आम्हाला वाटलं सत्तेमध्ये आहे मोर्चा काढू नाही, काढलंच ना आम्ही. पण आम्हाला माहित आहे की आम्ही मोर्चा काढू शकतो नाही. आणि ज्या ठिकाणी आठवले साहेब जे मंत्रीच आहेत, आठवले साहेब सुद्धा बोलले आम्हाला की आमच्या जे अन्याय होईल मी बसणार नाही, शास्त्री असेल तरी सुद्धा. आता काय मग निर्णय का पुढचा राहणार? सत्तेत राहणार का तुम्ही? तुमचा काय निर्णय? नाही, मी एक भिवंडी छोटा कार्यकर्ता आहे, निर्णय घेतील आमचे वरचे लोक. मी साधा भिवंडीचे अध्यक्ष आहे. काय मागणी करणार? मागणी आमची अशी आहे की ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली आहे त्यांच्या सीबीआयवर चौकशी करा, त्यांना डिस्चार्ज करा. म्हणजे सस्पेंड आहे, डिस्चार्ज म्हणजे त्यांना खाते काढून टाका आणि काढून त्यांना त्यांची कारवाई करा. 302 आणि दंगल घडवलं का की त्या ठिकाणी आमच्या लोकांनी कम तोडफोड केली, पण पोलिसांनी जास्त तोडफोड केली आहे. पण चौकशी करून त्या पोलिसांवर त्या पोलीस लोकांवर सुद्धा दंगलीचा गुन्हा दाखल करा द्यावा, जमाबंदी करा द्यावा अशी माझी मागणी आहे.